सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती ॲडव्हेंचर्स ऑन द रोड. तर ॲक्च्युली मला ना ब्लॉग एंड करायला भेटला नाही, कारण का मी खूप काल टायर्ड झालो होतो आणि आलो नाही डायरेक्ट. मी जवळजवळ 2 वाजता मी पोचलो गावात. आलो ते डायरेक्ट मी झोपलो, कारण का पाठीच्या मी गाडीच्या पाठी लगेज बांधलं होतं ना, म्हणजे टॉप बॉक्स आणि त्याच्या पाठीमागे हे बॅग्स होते त्याच्यामुळे मला बसायला एकदम अनकम्फर्टेबल होतं. आज ॲक्च्युली मी चाललो आहे कुणकेश्वर साईडला. तिकडे पुढे देवगडला माझी मावशी पण राहते, तर प्लॅन आहे तिकडे पण जाईन. तर मी जाईन माझ्या आईच्या गावी असल्याला, तिथे रामेश्वर मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवेन. त्याच्यानंतरला मी जाईन पुढे किंजवडे, तिकडे कुणकेश्वर, आणि मग पुढचा प्लॅन बघू कसा होतो. पहिली गाडी आहे ती पूर्ण साफ करतो, गेअरअप करतो, पूर्ण लगेज टाकतो आणि मग आपण निघूया. चला. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. ॲक्च्युली सकाळी सीन झाला, मी ना गाडी साफ करत होतो तेव्हा बघितलं ना, तर माझा हा पुढचा वायझर आहे ना, त्याचं राईट साईडचे दोन्ही स्क्रू निघाले आहेत आणि स्क्रूचा एक खाचा आहे तो तुटला आहे. तर आता मला पहिलं तळ्यात जाऊन एक स्क्रू घ्यायला लागेल, कारण का एकच लावू शकतो, दुसरावाला त्याचं पूर्ण हेच निघालं आहे, तर म्हणजे वायझरच तुटलं आहे त्या स्क्रूच्या होलचं. तर पहिला आधी मला ते करायला लागेल, कारण का काल एवढं एक्स्ट्रीम ऑफरोड केलं आहे त्या रोडला, त्या संगमेश्वरवाल्या, तर त्याच्यामुळे आय गेस ते तुटलं आहे. तळ्यात तर आलं आहे, पण ॲक्च्युली सीन काय, इकडे ना मेकॅनिक लोक ना 9:30-10 शिवाय कोण येत नाही, आणि मला का फक्त एक छोटासा स्क्रू हवा आहे, माझं का एवढं मोठं मेजर काम नाही आहे. तर एक विचार करतो की कुठेतरी हार्डवेअरवाला बघतो, हार्डवेअरवाला बोलतो की असा स्क्रू आहेत, आणि तो स्क्रू घेऊन मीच लावून टाकतो. तर आता मला इथून जायचं नांदगावला, नांदगाववरून राईट जातो तो देवगड साईडला, तर आपल्याला आज त्या रूटने जायचं आहे. तर पहिलं मी जाईन रामेश्वर मंदिरात, तिथून मग जाईन सरळ कुणकेश्वर वगैरे तिकडे करेन. मी ना ॲक्च्युली नांदगावचा बायपासवरून आलो डायरेक्ट, शाळेला कळालंच नाही, एवढा फटकन आलो ना, आणि कसं तो दिसून येत नाही पटकन, गावाच्या वरून लोकांनी बायपास काढलेत ना तर सुसाट जातात. आता हा पुढचा आहे काय, त्याच्या खालून न्यूटन मारतो. देवगड रूट. मिडबाव तारकर्ली, तो पण इथून गेलाय. तर ह्या लोकांनी इथून बोर्ड लावलेलाच आहे, श्री रामेश्वर देव पावनावी देवी मंदिर असेल ते. मंदिर बघायला ना मस्त मंदिर आहे, चारी बाजूने नदी आहे आणि असं छान वाटतं बघायला. मला दाखवतो, हे बघा, ही खाली ना नदी आहे, ही खाली नदी आणि हे मंदिर आहे समोर. हे मंदिर आहे आणि इथून रस्ता, ही पाठच्या साईडला नदी आहे, पाठीमागे ही खाली पूर्ण ठिकाणी. हा इथून पण रस्ता आहे, हा इथून गावातली लोक येतात चालत. मला मी पाठच्या साईडून दाखवतो कसं आहे नदी. एक मिनटं. मंदिर बॅक साईड आहे, नदी आहे. हे देवांचे शिला, खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन. इथून डायरेक्ट रस्त्याचं काम चाललंय. मस्तपैकी दर्शन झालंय, तर निघूया. जय रामेश्वर प्रसन्न. चला, ह्या साईडला कधी आलात तर नक्की या, इथे खूप छान मंदिर आहे. रोड मस्त आहे तिकडचे, तेवढेच रिस्की पण आहेत, थोडं सांभाळून.
अभयनगर शिरगाव. हे रोड एवढे मस्त वाटतात ना गाडी चालवायला, काय सांगू यार. असे रोड, कोकणासारखे रोड ना अख्खे दुनियेत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. सॉरी अबाउट दॅट. पण तो साला शेअर आहे ना, काय माहिती यार, शेअर बोलताना तर तेच आठवतं. शेअर यार, आजकाल कोण पण फेमस होतात ना, पण भारी वाटतं. लाईफमध्ये थोडीफार बक्षुसी तर हवीच, नाही तर मजा नाही. आता मावशीकडून निघालोय. सामान पोचवलं, देतो ते मावशीला. मावशीने काय दिलं नाही ना, नारळ आणि आंबे दिलेत पाठवून. ते टाकले सगळे बॉक्समध्ये. आता चाललोय कुणकेश्वर. कुणकेश्वर आहे इथून असेल 20 किलोमीटर एक असेल, 20 किलोमीटर. बघू मॅपवरती चेक करतो किती आहे ते, माहिती नाही. एवढं गरम होतं ना बापरे. आज सोमवार आहे ना, तर गावी लाईट नसते सोमवारची, तर सगळे बाहेर बसलेत. आतमध्ये एवढं उकडतंय ना, एवढी झाडं असून पण उकडतंय, विचार करा. इथून कुणकेश्वर बघूया किती आहे. मॅपवरती चेक करतो. ॲक्च्युली ना मी फोन ठेवला ना, इथे एवढं ऊन आहे ना, तर फोन ना हँग होतो गरमीमुळे, म्हणजे चालत नाही बरोबर. तर मॅप फक्त मी वरच्यावर बघतो, फोन लावणार नाही. आता मावशी ना आंबे देत होती पिकलेले. त्याला एवढे आंबे होते, मी बोललो एकटा कुठे खाणार, आणि मुंबईला पण जाणार नाही एवढं लवकर, तर खराब होऊन जातील. तर मी घेऊनच नाही आलो. अरे बापरे, हिरवे असते तर ठीक आहे. हिरवे बोलतात की नाही, संपले त्यांच्या हिरव्या. इथं एवढी हवा आहे ना, पूर्ण गाडी वन साईड जाते. ते झाडं ना आहेत ना, एवढी पठारासारखं आहे पूर्ण. कुणकेश्वर लेफ्ट 9 किलोमीटर्स. कुणकेश्वर मंदिराकडे समोर मंदिर आहे. पार्किंगचे 20 रुपये आहेत. सावलीत लावूया इकडे. ही एंट्रन्स आहे, इथून मंदिरात जायला. ही शेड वगैरे बांधली आहे लोकांना बसायला. निळा भारी आहे ना बीच. पहिलं दर्शन घेतो, लाईनीमध्ये उभा राहतो, मग शूज वगैरे घालून निघूया. तर दर्शन झाले. जस्ट 1 तास लागला. लाईनीमध्ये लाईन जास्त होती, सोमवार होता म्हणून. थोडा बसतो, आता ऊन भरपूर आहे. आतमध्ये मंदिरात थोडं बसतो आणि मग निघतो. काहीतरी खायला बघतो इकडे कुठे असेल तर हॉटेल बिल्डिंगमध्ये, आणि मग निघेल. तर दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातोय बीचकडे. हे मंदिर
अडकले की अडकले. आहे ना. व्ह्यू बघा काय भारी आहे ना. देवगड किल्ल्याला जायचा विचार चालला आहे माझा. एक काम करतो, देवगडला जातो, तिथून मग आधी फ्यूल अप करतो. फ्यूल कमी आहे तर देवगडला फ्यूल मिळेल बोलले ते लोकल, तिकडे पेट्रोल भरतो पहिला आणि मग तिथून मग लिंगडा बोलतो आपला देवगड किल्ल्याला जाऊया. बघा आंब्याची बाग. हे सगळे देवगड हापूस आंबे हे सगळे इथलेच. हेच कसे लागलेत बघा आंबे, कसले हापूस आंबे खतरनाक. भरून झालेलं आहे. तर सरळ देवगड किल्ल्याकडे. हाच रोड सरळ सरळ जाताना मला सेम आहे, सगळं टेन्शन नाही. आता कसं ते कुणकेश्वरला गेलो तेव्हा तो आतून शॉर्टकट काढून आला होता, पण आता हा सरळ सरळ असं जायचं. गाडीची पेटपूजा झालेली आहे पण माझी झाली नाही अजून. देवगड फोर्ट 5 किलोमीटर्स, चौपाटी 4 किलोमीटर्स. आपण दोन्हीकडे जाऊया. मग येताना इथल्या कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये बसूया आणि कटवाडा वगैरे काहीतरी खाऊया नाश्ता. तर मंडळी ही शॉर्ट कोकण सिरीज तुम्हाला जर नक्की आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. पाचशे किलोमीटर झालेत ना. मला तर घरी गेलो ना की पहिला मला चेन लूप करायला हवी, कारण का मी घरी निघताना केलेली मुंबईला. तर आता 500 किलोमीटर चालली आहे गाडी, तर आता हा करायला हवी. सगळी गावची धूळ आहे ना चिकटलेली आहे ती चेनला, तर चेन पण साफ करायला हवी बाबा. कुत्तू कुत्तू कुत्तू, हळू 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 हळू. ह्या बिचारांना काय कळतंय रोड काय असतं, गाडी काय म्हटलं कठी कुशी कधी येणार आहे. त्यापेक्षा आपणच ह्यांना सांभाळून घ्यायचं ना. तर माणसाला एवढी अक्कल दिलेली आहे, जसं तुम्ही एक्सिलेटरवरती पाय ठेवलेला असता तसा ब्रेकवरती पण पाय असतंच ना. मग तो पण दाबायला शिकायचा. काय प्राणी का स्वतः मुद्दामून येत नाहीत तुमच्या गाडी खाली मारायला. अशी घरं मस्त वाटतात ना कौलारू. आजकाल तर सगळे घरं कौलारू तर कमी होत चालल्यात. सगळे स्लॅबचीच घरं बांधतात, स्लॅब नाहीतर पत्रे टाकतात. पण ह्या घरांमध्ये मजाच वेगळी आहे. ॲक्च्युली मी राईड घेतला चुकून, तर पुढे डेड एंड होता. तर मी तिकडे एकाला विचारलं किल्ला कुठे आहे, तर तिकडे एक लेफ्ट आहे, तुम्हाला लेफ्ट घ्यायचं होतं. मी चुकून राईड घेतला. ॲक्च्युली मॅप लावला नाही ना मी ते डायरेक्शनसाठी ते बघत चाललो होतो. तर तिकडे काय डायरेक्शन लिहिलं नव्हतं की ह्या किल्ल्यासाठी झालं इकडे आहे करून. तर आता परत एवढं पाठी जायचं आहे. देवगड फोर्ट
लेफ्ट साईडला. खतरनाक. त्याला एंट्री कुठे आहे बघायला लागेल. समोर समुद्र आहे जबरदस्त. किल्ल्याची एंट्री कुठून आहे? किल्ल्यात जायला एंट्री. हा पण स्पॉट भारी आहे. पण आधी किल्ल्यात जाऊया. मंदिर आहे तिकडे जाऊया आणि मग इथे येऊया फोटो सेशन करायला. असं फिरायला भेटलं ना, भूक बीक काय वाटतच नाही यायला. इथून काहीतरी नेतो खायला. तर काय छास बीस काय असेल तर कोकम सरबत पियालं आहे, काकांनी बनवून दिलं, मस्त होतं. तर इथून एंट्री आहे किल्ल्याला जायला राईट साईडला. हा जो राईटचा रस्ता आहे तो जातो लाईट हाऊस. हे मंदिर आहे. गाडी थोडी सावळीमध्ये उभी करतो. कोण हरामी साला भेंडीत थुकला इकडे. इथून निघायची वेळ आली आहे. देवगड किल्ला मस्त प्लेस आहे. सुकून सुकून मिळालं इथे आल्यावर. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. आता ना तुम्ही फक्त व्ह्यू बघा. व्ह्यू कसला भन्नाट व्ह्यू आहे बघा. जबरदस्त ना. मायला लय भारी. हा 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 हा. यार असं वाटतं कुठे स्वर्गात आलोय काय माहिती. खतरनाक. तर एक असं चालता चालता एक विचार येतोय मनात की मी एक काम करतो आता, डायरेक्ट घरी जातो. म्हणजे माझ्या तळ्यात जातो, थोडं जेवतो वगैरे, झोपतो आणि मग संध्याकाळी येतो इथे परत मामाकडे. कारण का आता मी जे विचार करत होतो तारकर्ली जायला तर पॉसिबल नाही होणार. कारण का मला तिकडे जायला जाऊन परत येणं मग ते एका दिवसामध्ये झाल्यासारखं वाटत नाही. तर मग ते नेक्स्ट टाईम बघतो परत. आज बऱ्यापैकी स्पॉट झालेत क्लिअरचे जवळपासचे होते. म्हणजे देवगड झाला, कुणकेश्वर झालं आणि रामेश्वरचं मंदिर झालं. उद्या परवा तर मला कुठं जायला मिळणार नाही कारण का आमच्या गावीच खरंच पूजाचं आहे. तर अख्खा दिवस तिकडे असेल. तर आता बघतो काहीतरी पार्सल घेऊन जातो घरी तळ्यातनंच, जेवतो आणि झोपतो. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. असेच तुम्हाला नवीन नवीन ॲडव्हेंचर्स बघायला मिळतील.